अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। आजपासून पूजाविधींना सुरुवात। शरद पवारांचा श्रीराम जन्मभूमीचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले, तर 22 जानेवारीनंतर रामलल्लांचं दर्शन घेणार असल्याचा पत्रात उल्लेख। ओडिशामध्ये आज जगन्नाथपुरी हेरिटेज कॉरिडॉरचं उद्घाटन। मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत लोकार्पण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचं काम। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही, अटल सेतूवर वाहनं थांबवल्यास कठोर कारवाई करणार। मुंबई पोलिसांची सक्त ताकीद। विधानसभा अध्यक्षांचा आमदार अपात्रता निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी। व्हीप धुडकावणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाच्या याचिकेत मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार। एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांच्या करारावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्याय संस्थेवरती आरोप। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा। उद्धव ठाकरेंचा आरोप। ईडी, सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचीही टीका। संविधानिक संस्थांविरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। अध्यक्ष नार्वेकर यांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर। पत्रकार परिषद की दसरा मेळावा, नार्वेकरांचा टोला। राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण। आधी इंडिया आघाडीमध्ये या, मगच भारत जोडो यात्रेत येतो, आंबेडकरांची अट। इराणकडून पाकिस्तानमधील बलूच दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ले। पाकिस्तानकडून ट्विट करत हल्ल्याचा तीव्र निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।